आणि आता पाहणार आहोत विविध क्षेत्रातील टॉप 9 घडामोडी। सुरुवातीला मोठ्या राजकीय बातम्या। खासदार सुनेत्रा पवार पुण्यामधील शरद पवारांचं निवासस्थान असलेल्या मोदी बागेत। शरद पवारांसह सुप्रिया सुळे देखील मोदी बागेत निवासस्थानी। सुनेत्रा पवार यांनी कुणाची भेट घेतली याबाबत मात्र उत्सुकता। कौटुंबिक सख्य असल्यानं भेट घेतली असावी। पवारांची तब्येत ठीक नसल्यानं कौटुंबिक भेट असू शकते। छगन भुजबळ यांच्यासह सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया। कारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवा पण ते कौटुंबिक सख्य आहे, एवढे वर्ष एकत्रित राहिलेला ते मन मोठे करून जावंच लागतं। अजित पवारांच्या बहिणी सुद्धा यांच्या भेटीसाठी सुनेत्रा पवार मोदी बागेमध्ये गेल्या होत्या। अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांचा दावा। काँग्रेस पक्षाच्या खासदार सुनेत्रा वहिनी पवार या मोदी बागेमध्ये अजितदादांच्या भगिनी राहतात, त्या दुसऱ्या विंगेमध्ये राहतात। त्या त्यांना भेटण्यासाठी त्या ठिकाणी गेलेल्या आहेत। सुनेत्रा पवार या शरद पवारांच्या सून आहेत। त्या पवारांना भेटल्या जरी असतील तरी त्याकडे राजकीय दृष्टीने पाहण्याची गरज नाही। ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया। त्यांच्या त्या सुनेला काय सासऱ्याकडे भेटून अशातलं कुठे बरं सगळ्या गोष्टी राजकीय यांनी पाहण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं। शरद पवारांची उद्या दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद। छगन भुजबळ यांच्या भेटीनंतर पवार काय बोलणार याकडे लक्ष। शरद पवार यांना कधीच मराठ्यांचं चांगलं व्हावं असं वाटलं नाही। शरद पवार बोललेच नाहीत तर तुम्ही आरक्षण देणार नाही का? भुजबळांच्या भेटीवरून जरांगेंचा सवाल। आता त्यांना सत्ता आहे, बहुमत हे सगळं आहे तुमच्या हातात, द्या। तुम्हाला द्यायचं नाहीये, एकमेकावर ढकलायचं आणि ती सवय पहिल्यापासूनची ढकलणं, आणि हे आहारी गेले छगन भुजबळांचे। सगळे सोयरे ही भेसळ। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्या ही जरांगेंची भूमिका न पटणारी। प्रकाश आंबेडकरांचा जरांगेंवर निशाणा। प्रकाश आंबेडकरांनी सगळे सोयऱ्याच्या अध्यादेशाला भेसळ म्हणू नये, त्यांनी एका बाजूने बोलू नये, त्यांनी 50% आरक्षणाला बोगस म्हणावं। मनोज जरांगेंचं प्रकाश आंबेडकरांना उत्तर। त्याला संविधानाला धरून हे सुद्धा प्रकाश आंबेडकर साहेबांना हे सुद्धा बोलणं अपेक्षित आहे। हे बी बोगस आरक्षण जे खायला लागले हे छगन भुजबळांनी, त्याच्यावर त्यांनी संविधानाला धरून बोलणं अपेक्षित आहे। प्रकाश आंबेडकर आरक्षण बचाव यात्रा काढणार। एससी एसटी आणि ओबीसीच्या हक्कासाठी यात्रा काढणार। 25 जुलैला मुंबईतील चैत्यभूमी ते कोल्हापूर इथल्या शाहू महाराजांच्या समाधीपर्यंत आरक्षण बचाव यात्रा निघणार।